शेतकरी बांधवांनो, सद्यस्थितीत बऱ्याचशा शेतकऱ्यांनी त्यांचं सोयाबीन पिवळं पडत आहे असं म्हणजे फोन करून किंवा व्हॉट्सअपवर फोटो पाठवत आहेत. आता हे सोयाबीन पिवळं पडायची 2-4 प्रमुख कारणं आहेत. तर त्याच्यात एक प्रमुख कारण जे आहे ते आता ही जी काय आपण प्लॉट पाहतोय, तर ही जी आहे हे गावालगतची जी आहे ती ही जमीन आहे. आणि हे तसं पाहायला गेलं तर हे पूर्णपणे चुनखडीयुक्त शेत आहे किंवा पांढरी जमीन आहे हे. तर इथं काय चुन्याचं प्रमाण जास्त असल्या कारणानं इथं सूक्ष्म अन्नद्रव्य जे आहे ते ग्रहण करायला अडचणी निर्माण झाल्यामुळं जे आहे तर ही अशा प्रकारे जी आहे ती ही पानं पिवळे पडतात. आधी ही पूर्णपणे ही सगळी पानं जे आहे ते वरचे म्हणजे नवीन येणारे जे काही पानं असतात तर हे पानं अशा पद्धतीनं पिवळे पडतात. नंतर हे पिवळसरपणा वाढत जाऊन नंतर इथं जे आहे ते अशा प्रकारचे विटकरी स्पॉट्स जे आहे ते याच्यामध्ये ते तयार होतात आणि नंतर हळूहळू जे आहे ते हे पानं असे कट होऊन जातात किंवा चुरगळल्याच्या नंतर पूर्णपणे त्याची पावडर बनल्यासारखी होते. तर ह्याच्या व्यवस्थापनाच्या अनुषंगानं जे आहे तर आपण ह्याला महाराष्ट्र ग्रेड 2 सूक्ष्म अन्नद्रव्य देणं गरजेचं आहे. ह्याच्यामध्ये महत्त्वाचा जो काही विषय आहे तर तो म्हणजे ह्याला लोह आणि जस्त हे 2 गोष्टी ज्या आहेत इथं देणं गरजेचं आहे. आणि त्या माध्यमातून या सूक्ष्म अन्नद्रव्याची जी पूर्तता जर आपण केली तर निश्चित जे आहे ते इथं जे आहे ते ह्या अन्नद्रव्याची कसर भरून निघेल आणि मग हे जे आहे ते हिरवे होतील. अशा पद्धतीने जे आहे ते आपल्याला ह्याचं व्यवस्थापन करायचं आहे.